हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी पेसा जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार आहे तर बघा तलाठी भरतीमध्ये जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे नाव त्या यादीमध्ये आलेले आहे किंवा नाही ते समजले आहे। म्हणजे निवड यादी सुद्धा आलेली आहे, प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे मित्रांनो। तर आता मित्रांनो फक्त विषय असा राहिलेला आहे 13 जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार जे पेसा क्षेत्राशी संबंधित आहेत। याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि जी काही नवीन अपडेट आहे मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड ती सर्व तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता। तलाठी भरती पेसा रिझल्ट कधी आहेत, कधीपर्यंत म्हणजे कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये कधीपर्यंत सुनावणी आहे ते या ठिकाणी तुम्ही बघा। टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लाइकली टू बी लिस्टेड ऑन 30/1/2023 कम्प्युटर जनरेटर। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, यामधून तुम्हाला माहिती मिळाली आहे। आता जर कोणत्या विद्यार्थ्याला हे समजलं नसेल ते मी एक्सप्लेन करतोय, ते बघा मित्रांनो संपूर्ण माहिती एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। ठीक आहे, तर बघा पेसा कायदा लागू असणारे जवळपास 13 जिल्हे आहेत मित्रांनो। निकाल का जाहीर केला नाही ते बघा। निकाल कधी जाहीर होणार सर्वात प्रथम बघा, ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार येत्या 30 जानेवारीला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 30 जानेवारीला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काही करू शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 30 तारखेला निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसातच राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजेच मित्रांनो 30 जानेवारीला त्यांनी परमिशन दिली की 2 फेब्रुवारीला मित्रांनो तुम्हाला तुमचा रिझल्ट जाहीर झालेला असेल। म्हणजेच 2 फेब्रुवारीला मित्रांनो तुमची लिस्ट तुम्हाला भेटून जाईल तलाठी भरती रिझल्ट संदर्भात। ठीक आहे, त्यानंतर बघा 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। त्याशिवाय मित्रांनो त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। पेसा जिल्हा संदर्भात असणारे सर्व विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघावी आणि मित्रांनो तुमचा निकाल जर 30 तारखेला परवानगी भेटली तर 2 फेब्रुवारी पर्यंत मित्रांनो तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये असेल। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।